INS शिवाजी या ठिकाणी 1980 ते 1989 या कालखंडामध्ये तिथे त्यांनी सेवा केली. आणि खरोखर असं म्हटलं जातं की सेवा केली की नक्कीच मेवा मिळतो, आणि त्या पद्धतीने त्यांना DC हायस्कूल या ठिकाणी त्यांना नोकरी लागली आणि तिथे त्यांनी जवळजवळ 35 वर्ष त्यांनी तिथे सेवा केली. आणि त्यामध्ये शेवटचे 6 महिने ते मुख्याध्यापक देखील म्हणून सेवानिवृत्त झाले. आणि आपल्या लोणावळ्यामध्ये जो महात्मा गांधी हॉल आहे त्या ठिकाणी सरांचे खूप मोठमोठे असे प्रदर्शन झालेले आहेत. 2006 मध्ये, त्यानंतर ग्रँड मोठं प्रदर्शन 2009 मध्ये तिथे झालं. सरांना खूप वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. मग व्यक्ती चित्रकार म्हणून असेल, शिल्प चित्रकार, त्याचबरोबर निसर्ग चित्रकार, रचना चित्रकार म्हणून देखील सरांना खूप मोठमोठे बक्षीस आणि पुरस्कार मिळालेले आहेत. हस्तकलेमध्ये देखील ग्लास पेंटिंग, मातीकाम ज्याला आपण म्हणतो मातकाम, अशा प्रकारचं त्यांचं हे अष्टपैलुत्व आपल्याला दिसतं. त्याचबरोबर सर स्वतः गायक आहेत, ते गाणे गातात कराओकेवरती, आणि स्वतःची सरांची म्हणजे त्यांना इतकी आवड आहे की त्यांनी स्वतःची एक साऊंड सिस्टीमच उभी केली आहे. म्हणजे मला एवढं माहित होतं की आवड असणारा माणूस स्वतःच्या घरामध्ये तो किती प्रकारे आपलं अवधान देऊ शकतो. तर त्याचबरोबर त्यांना रांगोळीची खूप आवड आहे, आणि त्यांची फेमस प्रसिद्ध रांगोळी म्हणजे मी अनेक रांगोळ्या बघितल्यात की काहीतरी साधनाच्या साह्याने त्या रांगोळ्या काढल्या जातात, परंतु सरांचा हातखंड आहे की ते रांगोळीचे गालिचे टाकणे त्यामध्ये ते खूप माहिर आहेत. आणि ते प्रत्यक्ष फक्त हाताचा बोटांचा वापर करूनच ते रांगोळी काढतात. त्यात सरांचा अजून एक छंद म्हणजे संवाद. म्हणजे तो आज लोकांशी बोललं पाहिजे, आणि त्यांची जे मित्र आहेत अगदी बालपणापासून तर आजपर्यंत सर्वांशी सर अगदी त्याचे नाळ जुळलेले आहे, आणि म्हणून सर नेहमी त्यांच्याशी संवाद साधत असतात. त्याचबरोबर आपल्या लोणावळा महानगरपालिकेमध्ये सरांनी स्वतः बनवलेली मोठी पेंटिंग लावलेलं आहे की जे ऑइल पेंटिंग आहे. नगरपालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पेंटिंग मोठी लावलेली आहे. आणि अशा या महान व्यक्तीच्या हस्ते आज आपल्या सर्व स्पर्धकांचं परीक्षण झालं, आणि त्यांना त्यांच्या हस्तेच आज बक्षीस मिळणार आहे. तर मी म्हणेल खरोखरच आपल्या या अमृत महोत्सवामध्ये हे आपलं भाग्याने सौभाग्य आहे. आणि मी जरा घाईने घेतोय कारण सगळ्यांनाच उशीर झालेला आहे. नियोजित वेळेपेक्षा पाऊस आल्यामुळे थोडासा कार्यक्रम वाढला. तर अशा प्रकारे मी सरांचा अल्पसा परिचय करून दिलेला आहे, आणि यानंतर पुढील कार्यक्रम मी नियोजकांच्या हातामध्ये. तसेच थँक्यू सर. तसेच आपले दुसरे परीक्षक श्री केदारी सर यांचा परिचय सौ पल्लवी टीचर यांनी करावा अशी मी त्यांना आपण आयोजित केलेली चित्रकला स्पर्धा त्यासाठी आपल्याला लाभलेले दुसरे परीक्षक म्हणजे श्री विशाल पांडुरंग केदारी सर यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. यांचा जन्म तुंगारली गावामध्ये छोट्या मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. प्राथमिक शिक्षण लोणावळा नगरपालिका शाळा आणि त्यानंतर माध्यमिक शिक्षण आपल्याच गुरुकुल विद्यालयात झाले हे सांगण्यास खूपच अभिमान वाटतो. कलेचे प्राथमिक धडे आपल्याच विद्यालयातील श्री प्रवीण गुरव सर आणि श्री रमेश बोंद्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गिरवले. कलेची लहानपणापासून आवड असल्यामुळे त्यांनी पुढील कला शिक्षण पुणे येथील अभिनव कला महाविद्यालय या ठिकाणी पूर्ण केले. ते एक उत्तम चित्रकार, उत्तम शिल्पकार, उत्तम कला दिग्दर्शक, उत्तम नृत्य दिग्दर्शक असून उत्तम वक्ते सुद्धा आहेत. लोणावळा शहराच्या आणि गावाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात यांचा सिंहाचा वाटा असतो. ते एक उत्तम कलाकार असले तरी कला क्षेत्रात पवित्र ज्ञानदानाचे काम करतात. ते कॅम्प एज्युकेशन सोसायटी प्रेरणा माध्यमिक विद्यालय निगडी पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. असे परीक्षक श्री विशाल पांडुरंग केदारी सर आज आम्हाला लाभले. धन्यवाद सर. नवा आविष्कार जन्म घेतो. अतूट अशा स्नेहाच्या धाग्यांनी गुंफलेली आपली नाती आणखी दृढ करण्याचा सुवर्णयोग जुळून आला आहे. मी आजचे सत्कार मूर्ती विंचुरकर सर यांचा सत्कार करण्यासाठी गुरव सरांना करावा याची विनंती करते. हा माझा विषय नाही आहे.
व्यासपीठावर बसलेले आणि समोर बसलेले विद्यार्थी, मी तुम्हाला एकच सांगेन, जो दिया था तुमने मुझको मेरी जिंदगी ले लो, एक कर्ज मागता हूँ बचपन उधार दे दो. हे आपल्या भारतातलं गीत आहे हा. आणि तुम्ही जे चित्र काढलेलं आहे किंवा कोणती कला जोपासली असेल, जर चुकलं तर घाबरायचं नाही. कोणी जर बोललं अरे तुला येत नाही तर रडायचं नाही. कारण एक पहिलं गाणं जेव्हा मी गायलं तेव्हा मला माझंच रडलं आलं की मी कसं गायलं. जेव्हा मी पहिलं चित्र काढलं तेव्हा अरे काय चित्र काढतो, मी स्वतःलाच मारायचा. मग एक एक कला जोपासली आज सर्व येतं. म्हणजे मी उपाशी पण नाही राहत आणि कोणतंही काम करेन, कोणतंही काम. आणि अशी कला जोपासणे आज काळाची गरज आहे. दुसरं, व्हॉट्सअपपेक्षा आपली स्नेहबंध म्हणजे आपल्या मित्रांना भेटलं ना खूप चांगलं. ते सुखदुःखामध्ये सहभागी होतात. व्हॉट्सअपवाले सहभागी होत नाही. जरी काही म्हटलं अरे माझे वडील आजारी आहे तू ये, तर मी इथे नाही आहे, मी बाहेर आहे. म्हणून कला जोपासा आणि मित्र जोपासा. मित्र जोपासले की तुमची कला खूप पुढे जाईल. मित्र असे ठेवा, कंजूस पण ठेवा, सगळेच मित्र पाहिजे. एखादा कोपरा असला खाणारा त्याला पण ठेवा. कारण आज काळाची गरज आहे. जर तुम्ही मित्र ठेवले नाही तुमची कला पण जोपासणं होणार नाही आहे. आज शाळांचं धन्यवाद म्हणायला पाहिजे की असे प्रोग्राम घेतले जातात आणि त्यामध्ये प्रोत्साहन भेटतं. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहन भेटतं आणि या प्रोत्साहनमधून जर कोणाला बक्षीस भेटलं नाही तर नाराज व्हायचं नाही. मला पण भेटलं, आज नाही उद्या भेटेल. म्हणून म्हणतो की ज्यांना भेटलं त्यांनी पण खुश व्हायचं, ज्यांना नाही भेटलं त्यांनी पण खुश व्हायचं आणि आपली कला जोपासायची. आणि असं मनामध्ये ठेवायचंच नाही मला येत नाही मी करणार, मला येतं मी करणार, एवढं बोलायचं. मनाला सांगायचं मी करणार आणि करायचं. आणि अशा प्रकारे जर तुम्ही काम केलं तर तुम्ही आयुष्यात कधीच हारणार नाही, जिंकणार, नेहमी जिंकणार. म्हणून बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच. पाहिल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2 परीक्षक आहेत, एक अतिशय तरुण आहे आणि एक सिनियर आहे. तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो की ज्या पद्धतीनं तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये या ठिकाणी या हॉलमध्ये ज्या स्पर्धेमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात तशा स्पर्धेमध्ये आम्ही स्वतः सहभागी झालेलो आहे. जनरेशनचा खूप गॅप नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही बसलेला होतात तसे या ठिकाणी आम्ही बसून स्वतः गुरव सरांनी आम्हाला शिकवलेले आहे आणि चित्रकलेचे प्राथमिक धडे आम्ही त्यांच्याकडनंच गिरवलेले आहेत. कला क्षेत्रामध्ये काम करत असताना आता सध्या कला शिक्षक म्हणून कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा विद्यालयामध्ये आकुर्डीमध्ये मी स्वतः कला शिक्षक म्हणून काम पाहतो. या चित्रकला स्पर्धेसाठी गुरुकुलच्या 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या चित्रकला स्पर्धेसाठी आमच्या शाळेने, आमच्या शिक्षकांनी आम्हाला या ठिकाणी परीक्षण करण्याची संधी दिली. त्यासाठी सर्वात अगोदर एक विद्यार्थी म्हणून, सेम तुमच्यासारखा एक विद्यार्थी म्हणून मी सर्व गुरुजनांचं मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी जास्त विलंब न करता ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहात त्या पारितोषिक वितरण समारंभाला आपण सुरुवात करूया. धन्यवाद. उत्तेजनार्थ प्रिया राजकुमार, ऑडिटोरियम कॉलेज.